बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाने राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारला आहे। शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना अजून अटक का नाही असा सवाल हायकोर्टाने पोलिसांना केला। तर दोघांच्या अटकपूर्व जामिनाची वाट पाहताय का असं म्हणत पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाने ताशेरे ओढले। पोलिसांनी याआधी सुद्धा आणि आता सुद्धा नीट काम केलेलं नाही अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे। बदलापूर प्रकरणात हायकोर्टानं राज्य सरकारला झापलं। शाळेचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांना अजून अटक का झालेली नाही? तुम्ही दोघांना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहत आहात का? आम्ही दोघांना शोधण्यात अजून तरी अपयशी ठरलो आहोत। सरकारी वकील, पोलिसांनी याआधी नीट काम केलेलं नाही, आताही ते करत नाही आहेत। हायकोर्ट सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या वकिलांकडून कोर्टात बोलण्याचा प्रयत्न। वकील, कटार नवरेंना परवानगी न देता कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं। हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही, घटना अतिशय संवेदनशील आहे। तसंच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले। या प्रकरणात जामीन देता येणार नाही, हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन नाकारला। शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचं हायकोर्टात निरीक्षण। घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे। शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवली। गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली। गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले आहेत। स्कूलमध्ये बिल्डिंगमध्ये फुटेजेस सीसीटीव्ही तिथे अवेलेबल असणं गरजेचं आहे। त्याच्यासोबतच ते सीसीटीव्हीचा जो डेटा आहे तो स्टेअर करण्याची पण त्यांची जबाबदारी आहे। आणि याच्यामध्ये फ्रॉम डे 1 पासून त्या शाळेतले सीसीटीव्ही फुटेजेस गायब आहेत। एका बाजूने सीसीटीव्ही फुटेज गायब होणे, दुसऱ्या बाजूने यांचे ड्युटी जे आहे पोलिसांना खबर देणे। आपल्या पोलिसांनी जर मनात घेतलं त्यांना सहज अटक करू शकतात, परंतु त्यांचा जाणीवपूर्वक त्यांना या अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं मला वाटतं। आई थिंक गवर्नमेंट वो बेहतर कर सकती है, वो दिखाने के लिए कि वो अपना काम ठीक से करे और वो अपना काम कर सकते हैं। तो आई थिंक वो होना चाहिए गवर्नमेंट की तरफ से। बट अदरवाइज अभी तक जो सुनवाई हुई कोर्ट में वो काफ़ी अच्छी हुई और हमें अपेक्षा है कि आगे चलते भी कोर्ट अपना काम करती रहेगी।